तर दुसरीकडे धनंजय मुंडे कुठे लपून बसले माहित नाही असं सुरेश धस म्हणाले। धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर यावं, लोकांसमोर यावं अशी ही मागणी सुरेश धस यांनी केली आहे। आपण पाहतोय सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले होते आणि त्याच बाबत आता धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर येण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे। तर बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडेंना खातं मिळणार की नाही याबाबत आता संभ्रम असल्याची माहिती मिळते। धनंजय मुंडे हे 3 दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नाहीयेत आणि बीड हत्या प्रकरणामुळे आता धनंजय मुंडे एकूणच अडचणीत आल्याचंच दिसतंय, कारण आतापर्यंत अधिवेशनाच्या 3 दिवसांमध्ये धनंजय मुंडे दिसले नाहीयेत। शिवाय आज सुद्धा या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर कारवाई होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिकची अपडेट्स या संदर्भात? नक्कीच आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी बीड येथील सरपंच हत्या प्रकरणात रिप्लाय केला। त्यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड ज्यावर विरोधकांनी या आरोपींची वाल्मिक कराडचा संबंध असल्याचं सांगितलं, त्यावर कारवाई करणार याची ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या अशा प्रकारच्या गुन्हेगारीला जे काही कंपनी घालतात त्यांना मकोका अंतर्गतही कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। दुसरं महत्वाचं, या सगळ्या याच्यात विरोधक गेले 3 दिवस झाले धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याची बाब जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना खातं मिळतात, धनंजयचं खातं मिळणार का किंवा लीडचं पालकमंत्री पद मिळणार का, हे सगळ्या याच्यावर सध्या प्रश्नाची चौकशी केले जात आहे। कदाचित हे महत्वाचं खातं मिळणार होतं, तेवढं महत्वाचं खातं या प्रकरणात अगदी नक्कीच। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बीड हत्या प्रकरणामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। अद्यापर्यंत खाते वाटप झालं नाहीये, त्यामुळे आता पुढे त्यांना खातं मिळणार की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे आणि यासोबतच काही जणांनी आरोप सुद्धा केलेले आहे। वाल्मिक कराड हा व्यक्ती धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे काही आरोप केले जात आहेत, त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात।